स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमचं आनंदाचं क्षण आहे, कारण आज आमचे देव आमच्याकडे येतात, म्हणजे आमच्या नाडण गावातून आमच्या विरवाडीत येणारच. आणि आम्ही त्यांना निशाण म्हणतो. आणि कापड खेळे, ते कापड खेळे आज खेळणारच, ते पण मी तुमका दाखवणार आहे. तर मंडळी चला, आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मंडळी चला, आम्ही चाललो एक्झाम बॉयला घेऊन गंधर्व सुरक्षित नेऊन बसवणार आणि मग आम्ही आमच्या कामात जाणार. आणि सकाळचा मस्तच धुक्या पडलेला. तर मंडळी, आता सकाळचे 8:30 वाजले. 8:30 वाजता पण भारीच धुका पडला, बघू शकतास. मस्तच धुका पडलेला. आणि म्हशी आंघोळीत गेले होते खाली पाण्यात बसू, पण पाणी वाटला, वाट बघतात. मस्तच वाटता धुका पडलेला, जबरदस्त. आणि हे आमचं एक्झाम बॉय रेडी फुल. रेडी ना? गाडी खायची 8:30ची की काय? तळे बाजार. आणि आमचे तळे बाजार, देवगड तळे बाजार एसटी येता, ही जाणार तळे बाजारला बापरडा मार्गे, आणि मग परत विरवाडी मार्गेत येणार. रात्री आमका झोपूका 2 वाजले, त्याच्यामुळे चेहरोनी डोळे माझे दिसत असतील तुमका. 2 वाजता आम्ही झोपलं आणि मी परत आता 7 वाजता उठलो, कारण 10 वाजेपर्यंत सर्व येतीलच आमचे देव. आणि आता आम्ही चाललो देवगडला, कारण घेऊचे जिलेबी आणि नरमबुंदीचे लाडू देवखेळांसाठी. तर ते आम्ही घेऊन येणार. आणि जाता जाता आता आज गंधर्वाची परीक्षा. आज कधी पेपर आहे गंधर्व? गणित 2 म्हणजे भूमिती ना? म्हणजे भूमिती पेपर हा 11 वाजता, पण आम्ही त्याला लवकर सोडणार. मग तो आत्याच्या रूमवर जाऊन थोडं 1 तास अभ्यास करीत आणि मग तो जायचं शाळेत, जवळचा शाळा त्याची थैसून. आणि आम्ही लगेच घेऊन येणार, कारण आमका परत तयारी बियारी करून सदरो बिद्रो घालून फुल. आज गंधर्व नाही हा, आज मीच होय, 1 मॅन शो शूटिंग करू, कोण नाही आज. तर मंडळी येणार लवकर, सत्र बित्र घालून मस्त रेडी होणार आणि आम्ही खाली येणार देव नेऊसाठी. आणि माझ्यासोबत अभि. आम्ही चाललो आता देवगडला. चला. भारीच धुक्या पडला ना, 9:15 वाजत दिले तरी जबरदस्त धुक्या पडला. भारीच वाटतं धुक्यात ना. मंडळी, गंधर्व उतरलो आणि त्याची रूम हा. तर मग आता स्टडी बॉय आमचा अभ्यास करणार 1-1.5 तास ना. किती वाजता निघणार शाळेत? 10:30 निघ. 5-10 किती? 10ला निघ, म्हणजे कसं लवकर जाऊन काहीतरी तयारी बियारी करशील. चल, बेस्ट ऑफ लक. हा चल. चला. चला. तर म्हणजे आम्ही आता इलो स्वामी समर्थ हॉलला. तर हय आम्ही कायम जिलेबी घेतो देवीच्या जेवणाच्या वेळी, म्हणजे देवीच्या महाप्रसादाच्या वेळी, विसर्जनच्या वेळी महाप्रसाद होतो तेव्हा, किंवा आमच्या घरी काही कार्यक्रम असू दे, किंवा आमच्या घरीच काय विरवाडीतले पण सर्वजण हयच घेतात, कारण ह्याची जिलेबी 1 नंबर असतात, मस्त एकदम क्वालिटी असतं ह्याची जिलेबीची. त्याच्यामुळे कायम आम्ही हयच घेतो. त्याच्यामुळे आता जिलेबी घेणार आणि निघणार. चला. जिलेबी रेडी आहे, बघू शकतास. 5 किलो जिलेबी. अजिबात ऑइली बिली नाही, बघू शकता. मस्त खाऊ का भारी वाटते, एकदम नरम. दरवाजा उघडते.
याच्यात ठेव. तर मंडळी चला जिलेबी घेतलो आणि आता आम्ही निघतो घरी. तर मंडळी मी तयारी बियारी करून खाली येलोय आणि आमची मंडळी पण आता थोड्याच वेळात येत खाली, कारण आमचे देव म्हणजे सावंतांची घरं आहेत तिकडे 4-5 घरं आहेत आमच्या विरवाडीतच. तर पहिले तिकडे येणार ते, म्हणजे इलेच आता सध्या, तिकडनं करून मग आमच्या घरी येणार, म्हणजे आमच्या विरवाडीत येणार. तर मंडळी चला आता थोड्याच वेळात येतील आमचे देव. मंडळी आमच्या विरवाडीत देवाचा गड देवगड या ठिकाणी आलेले आहेत खास ब्लॉग बनवण्यासाठी. आमच्या देवांचा विरवाडीत बनवणार आहेत ते खास, म्हणजे मी जेव्हा व्लॉग बनवित नव्हते तेव्हापासून मी देवाचा गड देवगड हे यांचे व्लॉग बघतोय. कारण मी तेव्हा ओरसला होतोय, मालवणला होतोय ड्युटीवर, तेव्हा देवगडला जाच काय काय होय, समजा काही समारंभ, कुठचे कार्यक्रम किंवा देवाचे मंदिर बिंदिर सर्व कार्यक्रम यांच्या मार्फत मी बघत होतोय. त्याच्यामुळे खरोखर मस्त वाटायचं, कारण आपण लांब राहून, म्हणजे आता पण सध्या मुंबईवाले म्हणा किंवा काही आपले देवगडवासी असू दे, कोकणवासी असू दे, लांब लांब मत पण ह्यांच्या मार्फत सर्व कार्यक्रम बघले जातात. खरोखर खूप मस्त वाटतं, कारण सर्व आपल्या घर बसल्या ह्यांच्या मार्फत देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल मार्फत बघूक मिळतात. धन्यवाद. असंच करत राहा. तर म्हणजे चला आता थोड्याच वेळात आमचे देव येतील, ते तुमका मी आता दाखवीन. चला मंडळी, माझा मित्र उमेश इलेलो देवखेळ्यांका घेऊनच इलो आमच्या देवांका. आणि आता आम्ही देवखेळी झाला, कापडखेळी नाचले, आमचं देव येऊन गेले की मी आणि उमेश आम्ही निघणार ओरसला जाऊ ड्युटीवर. लाव गाडी साईडला लाव. तर मंडळी थोड्याच वेळात आमचे देव म्हणजे आमचा निशान आमच्या विरवाडीत आगमन होणार, त्यासाठी आमची सर्व मंडळी हजर आहे. बघू शकता सर्व मंडळी आमची हजर आहे देवाच्या आगमनासाठी. आमच्या कोकण वेल्डर आणि देवाचा गड देवगड यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या देवाचं आगमन झालेला बघू शकतास. हे बघा, मित्रांनो देवखेळात आले आता मांडावर कोयंड्यांच्या.
होय रोज आलेल्या सर्व भाविकांना गुरुपाणी द्या, गुरुपाणी द्या, थंडा द्या. सावकाश सावकाश. थंडा घ्या, लाडू घ्या. मंदिराच्या कार्यक्रम ताबडतोब आलेल्या सर्व भाविकांना लाडू थंडा. पैसे ठेवायचे 200 फोटो काढशील काय झालं मला नाही ओके पण आम्हाला व्हिडिओ म्हणजे कधीच कालवत येत नाही तरी सुद्धा विरवाडीत आता शिगम्यात मुंबईवाले इल्यामुळे सर्व वेटिंग कालवा सर्व मुंबईवाले 2 दिवसात गेले. पण आम्हाला विठ्ठल गोंडे यांनी आश्वासन दिलंय की तुम्हाला आम्ही नक्कीच कालव उपलब्ध करून देण्याचं 100% खास साहेबवरून आलेले आहेत, सबस्क्राईबर आहेत त्यांचे आणि नियमित व्हिडिओ बघतात त्यांचे काय आता वाजले 12:30. मस्त कार्यक्रम झालो. सर्वांनी दर्शन घेतल्याने आमच्या देवांचा इलेला आणि आमचे मंडळी सर्व बघू शकतात किती मस्त आनंदान सर्व होते. आणि आता वाजले 12:30. आता मी चाललोय ड्युटीवर ओरोसला. माझा मित्र उमेश इलेलोचा माका नेवका, कारण येताना आम्ही एकत्रच गेलो होतो आणि आता चाललो पण एकत्र. तर मंडळी चला, मी आता जातोय, फ्रेश होतोय आणि जातोय ड्युटीवर. चला बाय 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 बाय. आमचे ब्लॉगर विठ्ठल कोंडे हे चाललेले आहेत ड्युटीवर, ऑन ड्युटी. देशाची महाराष्ट्राची सेवेवर चाललेले आहे सेवा. बाय 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 विठ्ठल कोंडे, बाय बाय, हॅपी जर्नी.